गावात बालवाडीपासून ते डी पर्यंतचं सगळं शिक्षण उपलब्ध होतं. पण तरीही मला माहीत नाही वडिलांच्या मनात काय आलं आणि त्यांनी मला 1ली ते 4थी बोर्डिंग, मौजे खामगाव, नंतर 5वी ते 7वी मौजे चारे आणि परत 8वीला तालुका बार्शी जिंदाबाद. नशिबात आईबाप आहेत तरी च्या मायचा रांडच पोरं बोडकच. मी सोलापुरी आणि शिव्या अस्सल कोल्हापुरी भले शाब्बास असोत. नाही म्हणलं तरी साला आनंद आणि दुःख एकाच वेळेत झालेलं. आनंदी यासाठी की तालुक्यातच ठिकाणी मोठी शाळा, एका वर्गाला 8-8 तुकड्या, नवा गणवेश, नवं दप्तर. पण दुःख यासाठी की परत बोर्डिंग. माझी बोणकं पण संपायला तयारच नाही. सकाळी बरोबर 9:30च्या एसटीने आमचे थोरले बंधू चिरंजीव दादूस बरोबर पांढरी पेटी घेऊन आम्हासनी शिवाजी बोर्डिंग बार्शीला सोडायला आले. ना निघताना आईच्या डोळ्यात पाणी, ना बापाला शाळेत जायला उशीर होईल म्हणून घाईत आईनं दिलेलं जेवणाचं चिरगूट बहिणीने तेवढं दप्तरात टाकलं. तेवढंच आजचं घरचं जेवण. परत आहे की म्हणावं परातीतलं जेवण. पसर भाजी, कर काला अन हांजी वड. शाळेतल्या जिंदगीत अजून एक सुख म्हणजे शाळा सुरू होऊन 1-1.5 महिना झाला की आला माझा वाढदिवस. लहानपणीचा वाढदिवस म्हणजे एक दिवसाचं एक वेगळंच आयुष्य. सकाळी उठा, आंघोळ करा, देव कधी पूजलं नसेल तरी देव्हाऱ्यापुढं जाऊन लोटांगण घाला, आई वडिलांच्या पाया पडा, आजी आजोबांच्या पाया पडा, मग आई ओवाळणार, मग ताई ओवाळणार, मग तांब्यात सकाळच्या चुलीतला इस्तू घेऊन आवडता ड्रेस इस्त्री करायचा. कारण त्याच दिवशी अखिल भारतीय वाढदिवस संघटनातील मुलांनी आणि मुलींनी गणवेशाला सुट्टी जाहीर केलेली नाही म्हटलं तरी त्या दिवशीच केसांवरचं खोबरे तेल जरा जास्तच चमकायचं. पाय पडताना हातात पडलेली 5 किंवा 10 रुपयाची नोट स्पेशल असायची. चकचकीत घडी घालून वरच्या खिशात ठेवायची. त्या दिवशी मारायला सुट्टी ना आई सांडसं चिमटा घेऊन मारणार, ना वडील लबाड लांडका म्हणून तुडवणार, ना बहीण डोक्यात खवडे मारणार. त्या दिवशी नानांच्या दुकानावरून उधारीवर आणलेली 30-40 पार्लेजीची चॉकलेट डब्यात भरायची आणि मग थेट शाळा. त्या दिवशी शाळेतलं वेलकम म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरांची दुसरी लावणीच. पहिल्या घंटेला राष्ट्रगीत झालं की वर्ग शिक्षक वर्गात येणार. गणवेश घातला नाही म्हणून छडी द्यायच्या आत मॉनिटर त्यांना शिक्षकांना माझा वाढदिवस आहे म्हणून सांगणार. मग सर मला उभं राहायला सांगणार, स्वतः शुभेच्छा देणार आणि मग मागून सारा वर्ग एका सुरात हॅपी बर्थडे म्हणणार. मग मी वर्गात सर्वांना ती आणलेली पार्लेजीची चॉकलेट एक एक करत वाटत जाणार. मग हळूच तिचा डेस्क येणार. आवडणारी म्हणून मी तिला एक चॉकलेट जास्तीच देणार. बाकींच्यापेक्षा आपल्याला एक चॉकलेट जास्तीचं मिळालं म्हणून ती हसणार. कोणी केलं नसलं म्हणून सगळ्या वर्गाच्या समोर ती हातात हात घेऊन मला विश करणार. हे सगळं पाहून सगळी विरोधी पोरं चाट पडणार. मी मात्र जोमात. त्या दिवशी गृहपाठ केला नाही म्हणून छडी पण माफ असणार. शाळा सुटणार, घरी येणार, मग खेळायला जाणार. कारण आज अभ्यासाला पण सुट्टी. मास्टर शेफ नसली तरी खूप मेहनतीने बहिणीने बनवलेला शिऱ्याचा केक संध्याकाळी शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर कापून खायचा. सोबत आईने बनवलेलं भडक चिवडा. ओवाळून झाल्यावर मिळालेले 5-10 रुपये गल्ल्यात टाकायचे आणि मिळालेले पार्ले बिस्किट पुढचे काही दिवस सकाळी चहाबरोबर मनसोक्त पोहायला ठेवायचे. एकंदरीत त्या दिवशी आनंदाबरोबर बिझनेस पण चांगला व्हायचा. पण यावेळेस असं काहीच घडणार नव्हतं. ना मास्टर शेफ बहिणीच्या हातचा शिऱ्याचा केक, ना आईच्या हातचा भडंग चिवडा, ना सकाळी वडिलांच्या पाया पडताना मिळणारी 5-10ची नोट, ना पार्ले बिस्किट पुड्यांचा ढीग होणार होता. ते फक्त अत्तरकांड. तालुका म्हटलं की शिकवणी आली. कारण तालुक्यातली मास्तर शाळेत कमी अन शिकवणीतच जास्त शिकवतेत हे आजतागायत त्रिकालबंदी सत्य आहे. त्याप्रमाणे इयत्ता 8वी पावसाळा ते दिवाळी पहिलं सत्र 500 रुपये भरून बार्शीच्या उपळाई रोडला जगताप क्लास जॉईन केला. थोरले बंधू डिप्लोमा इन मेकॅनिकल संपवून लागलीच आले होते. त्याबरोबर त्यांची रेंजर सायकल पण आली होती, जी योगायोगाने मला मिळाली. दररोज शाळा सुटली की गणवेश पेंटीत फेकायचा, हातपाय तोंड नुसतं म्हणायला म्हणून धुवायचं आणि बरोबर संध्याकाळी 6ला जगतापांचा बीजगणित तास गाठायचा. नाही म्हणलं तर नटायची लय भारी हौस. भले 2 दिवस आंघोळ करायची नाही, पण क्लासला रुबाबातच. कारण तालुक्यात मी ज्या तुकडीत शिकत होतो ती तुकडी अ ब क करत गाळून उरलेली 18 पगड जातीतली सगळी काळवंडलेली पोरं माझ्याच तुकडीत. तालुक्यातला सगळा राडारोड माझ्याच वर्गात. एक पण बापी नाही, सगळे बापेच. अख्खी शाळा जरी आमच्या वर्गाला ड वरून ढ म्हणत असली, या सगळ्या धतुरियात एक गुलाबराव होतो. मोरे सर जाम मिश्किल आणि सुवासिक माणूस. दररोज इन केलेली फॉर्मल ब्लॅक शूज विथ व्हाईट सॉक्स,
बेल्टला सतत नोकिया हँडसेट अडकवलेला विथ कवर आणि दररोज वेगळा परफ्यूम. मोरे सर वर्गात आले की सगळी पोरं पळवापळवीतली वासड्या व्हायची. सर वर्गाच्या बाहेर असोत किंवा खाली, पोरांना कळून जायचं मोरेश्वर आसपास कुठेतरीच आहेत. त्यामुळे वर्गातही परफ्यूम युद्ध सुरू झालं. जो चांगला परफ्यूम मारून येईल त्याला सॉलिड रिस्पेक्ट. मोरेश्वरांमुळे वर्गात परफ्यूमची स्पर्धा लागली अन त्यामुळेच कदाचित माझं परफ्यूम आणि अत्तरवर जरा जास्तच लक्ष केंद्रित व्हायला लागलं. मोठ्या बापाचे मग कधी कोबरा मार तर कधी केयस मार करायला लागले. आम्ही बोर्डिंगची पोरं, आम्हाला डोक्यावर चकचकीत तेल मिळायचं तेच खूप असायचं. तरी आमच्यात एक बनकर नावाचं बेन होतं, चांगलंच चमकायचं. फार कपाळावर वगूळ येईपर्यंत तेल लावायचा. तोंड चमकावं म्हणून तोंडाला सुद्धा वॅसलीन फासलेलं, त्यामुळे बनकर तोंडाने चांगलाच चमकायचा. आपण पण सुवासिक स्पर्धेत असावं म्हणून अगदी भाबड्या आशेनं सगळी पॉन्ड्सची पावडर गणवेशच्या शर्टात आणि अंगावर पालथी करायचा. पाठीवर कुणी मुद्दाम बदका टाकला तर मारणाऱ्याचा हात आणि शेजाऱ्याचं तोंड दोन्ही पांढरी व्हायची. त्यामुळं सगळी तुकडी पोरं त्याला पांढरी पाट म्हणून चिड. जसा माझा वाढदिवस जवळ येत गेला तसं तसं या स्पर्धेत आपण नक्की उतरायचं नक्की केलं. मग विचार केला, चला एक केयस घ्यायचाच तर 120 रुपये द्यावेची किंमत. आपला बापूस काय एवढे पैसे देणार नाही, मग आपल्याला काय कमवायची अक्कल नाही. मग कोबरा घ्यायचं ठरवलं तर महिन्याला बापू 100 रुपये खर्चायला द्यायचा. कोबरा 56 रुपयाचा, राहिले 44 रुपये. हेच 44 रुपये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला घालवायचे. तर राहिलेल्या महिन्यात आपला चाना चुना, आमच्या इकडे त्याला चटपटीत खाणे किंवा गाड्यावरचा किंवा बाहेरचं खाणं म्हणतात. साबण, तेल, पावडर कसं भागवायचं हा प्रश्न यक्ष. खोबऱ्याचा विषय पण मी बेस्ट ऑफ 5 मधून बाहेर काढला. राहिलं फक्त अत्तर. शेवटी या सुवासिक प्रश्नाचं उत्तर मला अत्तर नावाच्या उत्तरानंच मिळालं. लो बजेट का होईना पण शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2011ला बरोबर संध्याकाळी जगतापांचा क्लास सुटल्यानंतर तब्बल 20 रुपये खर्च करून दाढी रंगवलेल्या अत्तार शेठकडून अर्ध्या करंगळी एवढी अत्तराची कुपी आपल्या स्वतःला वाढदिवसाची सप्रेम भेट म्हणून घेऊन आलो. चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं, एक वेगळाच रुबाब अंगात भिनला होता. नाही म्हणलं तरी या सुवासिक दरवळीच्या स्पर्धेत अजून एक सुवास दरवळणारा होता. पण शेतकरी जसा आपली पिढीचा जमीन विकून मालामाल होतो, पण ते पैसे रुपी अत्तर कुठं वापरायचं याची अक्कल त्याला नसते, तसंच थोडंसं काहीतरी 20 रुपयाची का होईना मला ती अत्तराची कुपी कशी वापरायची हेच माहीत नव्हतं. ना मी लटकत मुरडत जायला कालावंतीन होतो, ना मी कानात अत्तराच्या कापसाचा बोळा टाकायला मुसलमान होतो. कारण कधीही न पाहिलेली, कधी न मिळालेली अशी भूतो ना भविष्यती ती अत्तराची कुपी मी कडकडीत इस्त्रीच्या लाल बापट्यावर शर्टावर उपटी केली. दिनांक 7 ऑगस्ट 2011 माझा वाढदिवस. रविवार असल्या कारणानं संध्याकाळचा जगतापांचा क्लास आज सकाळी 10ला भरला होता. दररोज 40-50 असलेली गाबडी आज जवळजवळ 100-125 घरात होती. कारण सरांनी सकाळ आणि संध्याकाळचा दोन्ही क्लासची पोरं आणि पोरी एकाच वेळी क्लासमध्ये बसवलेली होती. आज सगळ्यांनी आपापल्या पाहावे दिवटा लाल बावट्या मध्ये कसा दिसतो हे सुवासिक मनाने आणि डोळ्यांनी पाहावे अशी भाबडी आशा घेऊन मी आज मुद्दामच लेट आलो. कारण ह्या लाल बावट्यातल्या दिवट्याला बरोबर माहिती होतं की उशिरा आलं की पोरींच्या साईडला बसावं लागायचं. म्हणून हा लाल बावटा पोरींच्या शेजारी येऊन बसला. बसतो ना बसतोच तोच जवळची पोरगी मनातल्या मनात जा होईना यमुनाबाई डुबे बोलून थोडीशी ॲडजस्ट करून बाजूला. क्लास सुरू झाला आणि सरांनी समोर दोऱ्याने काढलेल्या वर्तुळावर पोरं कमेंट पास करत होती. नेमकं त्याच वेळी माझ्या मागची पोरगी एकदम बेशुद्धच पडली आणि सगळ्या पोरांनी एकच चिवचिवाट सुरू केला. सरांना पण समजत नव्हतं काय झाले, कारण आमच्या लाल बावट्यावरचा अत्तराचा वास यवाना सगळ्या क्लासमध्ये घुमत होता. मी पट्टे बहादर सगळी अत्तराची बॉटलच कपड्यावर उपडी करून आलो होतो हे मग कोणाला माहीत नव्हतं. मग सगळ्या पोरी ओरडायला लागल्या, खूप उग्र वास येतोय. आणि हेच एव्हाना सरांना पण हळूहळू जाणवायला लागलं होतं. चला 2 मिनिटं पण सुवासिक आयुष्य या पोरींना जगू दिलं नाही. पुढच्या क्षणी म्हणजे 7 ऑगस्ट 2011 श्रावण शालिवाहक शके 1933 शिवशक 350 विक्रम संवत 2066 सो वर्षा शरद ऋतू दक्षिणायन बरोबर 10:13 जगताप सरांनी मला बाहेर हाकललं. मला बाहेर काढल्यानंतर सर आतमध्ये येताच दुसरी पोरगी पण बेशुद्ध पडली आणि झालं सगळा क्लास आता पोरी सकट खोकला यायला लागला.
सरांना तर पळस भुई थोडी झाली, कारण मी बाहेर होतो. वाज बंद झाला होता, तरी अजून एका पोरीला चक्कर आली होती. सर ताबडतोब मागे आले आणि त्यांना कळून चुकलं की हा वास अत्तराचा नाही तर दुसरा आहे. पुढं आलं तर वास नाही, वास फक्त मागेच आहे हे सरांनी ओळखलं आणि मागच्या सगळ्या पोरांच्या बॅगा चेक केल्या आणि घावलं. मासा जाळ्यात घावला. दत्त्या माझ्याच वर्गातला तुकडीचा. हाय नाही तेवढा सगळा व्हाईटनर या पोरानं रुमालावर ओतून हुक्का ओढल्यागत मागे भिंतीला टेकून ओरडत बसला होता. डोळे लालबुंद झालेले, बोलताही नीट येत नव्हतं त्याला. स्वतःचं सुद्धा भान नव्हतं. मला मात्र चांगलंच भान आलेलं त्या दिवसापासून. आजतागायत मी त्या कधीच सुवासिक अत्तराच्या दरवळीच्या स्पर्धेत पडलो नाही किंवा कधी अत्तर विकत घेतलं नाही. ते कायमचं. मित्रमैत्रिणींना स्टोरी जर आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.